सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालं ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरेणं विनश्यति। यात सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे। नागेशम दारुकावणे अर्थात 8वं ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यात वसलेलं आहे, ज्याचं नाव सध्याचं औंढा नागनाथ असं आहे। तर आपण माहिती पाहणार आहोत अष्टमम ज्योतिर्लिंग अर्थात नागेशम दारुकावणे औंढा नागनाथ या शहराची, या तीर्थक्षेत्राची। बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे। यालाच अष्टम ज्योतिर्लिंगम श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगम असे म्हणतात। या शहराचे सध्याचे नाव औंढा असून पूर्वीच्या काळी याचे नाव दारुकावण असे होते। याची आख्यायिका अशी आहे, प्राचीन काळात दारुका नावाची एक राक्षसीण होती। तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले। पार्वती तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले। हे वन फार चमत्कारिक होते। दारुका जिकडे जाईल तिकडे तिच्या मागे जात असे। या वनात दारुका आपला पती दारुक सोबत राहत होती। दारुका आणि दारुक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता। हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत होते। अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले। काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते। बंदी केलेल्या ब्राह्मणांमधील एक ब्राह्मण शिवभक्त होता। कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला। ही गोष्ट दारुक राक्षसाला समजली तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला। काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली। दारुकाला हे समजताच तो धावत आला। त्याने लाथेने पूजा मोडून टाकली। तो ब्राह्मणांना ठार मारू लागला। त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला। त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारुक आणि दारुका राक्षसांचा वध केला। त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की मी इथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायम वास्तव्य करेल। तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेशम ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे। मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन असे म्हणतात। नंतर कालांतराने या ठिकाणी एक मोठे अमर्दक सरोवर तयार झाले आणि ज्योतिर्लिंग हे त्या सरोवरात समाविष्ट झाले। मंदिराचा इतिहास हा पांडवकालीन आहे। पांडव हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर त्यांना द्यूताच्या अटीनुसार 12 वर्षांचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा मिळाली। या दरम्यान पांडव भारतभर फिरले। फिरता फिरता ते या दारुकावनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती। ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती। असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गायीचा पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले। मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध सोडत होती। मग 5ही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले आणि वीर भीमाने आपल्या गदाप्रहाराने सरोवराच्या 4ही बाजूंनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले। श्रीकृष्णाने त्यांना शिवलिंग विषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे। मग 5 पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले। इसवी सन 1600 नंतरचा इतिहास सांगावयाचा झाल्यास, नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती ध्वस्त केल्या होत्या
औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले होते. सध्याचे उभे असलेले मंदिर शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे शिखर पुन्हा बांधले आणि हे आजही आपल्याला पाहायला भेटते. औंढा नागनाथ नागेश्वरम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. सध्याचे मंदिर हे सेवनाग यादव घराण्याने बांधले होते आणि 13व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. पहिले मंदिर महाभारताच्या काळातील असल्याचे म्हणले जाते आणि पांडवांमधील ज्येष्ठ युधिष्ठिर यांनी ते बांधले होते. जेव्हा त्यांना हस्तिनापुरातून 14 वर्षासाठी निष्कासित करण्यात आले असे मानले जाते की मंदिराची इमारत औरंगजेबाने पाडण्यापूर्वी ती 7 मजली होती असंही काही ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे शिखर यांनी पुन्हा बांधले. आणखी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की नामदेव, विसोबा खेचर आणि ज्ञानेश्वर यांच्या जीवनाशीही मंदिराचा निकटचा संबंध आहे. हिंदू धर्मातील वारकरी पंथाचे पूजनीय संत नामदेव त्यांचे गुरु विसोबा खेचर यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले. त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता. ज्ञानदेव गाथा या ग्रंथानुसार ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरुच्या शोधात औंढा नागनाथ मंदिराच्या शोधात जाण्यास सांगतात. मंदिरात नामदेव विसोबा खेचराचे शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर पाय ठेवून विसावलेले दिसतात. नामदेवांना असे दिसल्यावर शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली. विसोबांनी नामदेवाला आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे तेथे एक शिवलिंग उगवले. अशा प्रकारे विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगांनी भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्व व्यापकतेची शिकवण दिली. नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ते ज्ञानेश्वर, विसोबा खेचर आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर भजन म्हणत असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन त्यांचे नित्यपूजा आणि प्रार्थनांमध्ये व्यत्यय आणत आहेत आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले, तिथं कीर्तन करू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी मंदिर फिरवले. मंदिराच्या मागील बाजूस नदी आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना नामदेवाचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती. शीख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे आपल्याला नमूद करावे लागेल. दरवर्षी औंढा नागनाथ येथे हिंदू कालनिर्णयाच्या माघ महिन्यात जत्रा भरते, जी फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते. तिला महाशिवरात्र असे आपण म्हणतो. नमः शिवाय. ओम नमः शिवाय.